हॅलो, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी डाएट करायला परत एकदा चालू केले आणि ते कसं करते, काय खाते, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण 4 ते 5 दिवस मला थोडंसं स्टेबल व्हायला लागलं. डाएट चालू केल्यानंतर असं होतं, थोडंसं डोकं वगैरे दुखतं किंवा थोडंसं काय म्हणतात, एक लेझी थोडंसं मला तर म्हणजे पर्सनली मला तसं लेझी फील होतं आणि वेट ही थोडंसं असं फ्लक्च्युएट व्हायला लागतं. त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत ते काही शेअर केलं नाही. आणि प्लस माझा मुलगा ऋग्वेद असतं लहान मुलांचं की थोडंसं क्रँकी होतात, थोडंसं म्हणजे त्यांना आई वगैरे सारखी हवी असते. पाठीमागं तो शांत बसायचा, पण अलीकडे तो थोडासा किरकिर करतो किंवा कडकडपणा करतो. त्याच्यामुळे मला ते काय शूट वगैरे डेली करता येत नाही. सो त्याच्यामुळं आता मी तुम्हाला फक्त सांगते की वरचेवर मी की काय करते. तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझं म्हणजे डाएटच्या कसं मी फॉलो करते हे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात अगोदर मी उठल्या उठल्या ब्रश करून थोडंसं पाणी पिते आणि त्यानंतर मी योगा करते. योगामध्ये मुख्य म्हणजे मी सूर्यनमस्कार जास्त घालते. अराउंड एक 11-12 सूर्यनमस्कार घालते. सुरुवातीच्या 2-3 दिवस मी 6-7च मी घालत होते. त्यानंतर मी 12 सूर्यनमस्कार आता घालायला लागले. सूर्यनमस्कार करते, त्यानंतर छोटे मोठे सर्व प्राणायाम करते. त्यानंतर जे काही मला आसन वगैरे जेवढे काय येतात तेवढे मी करून घेते. अराउंड मी अर्धा तास ते पाऊण तास एवढा मी योगा करत असते. त्याच्यानंतर मी थोडीशी 10 ते 15 मिनिटं म्हणजे थोडंसं एक रिलॅक्स होण्यासाठी मी थोडंसं बसून राहते. त्यानंतर मग आपल्या रुटीनला चालू होतं. तर त्यानंतर मी गरम पाणी घेते. गरम पाण्यासोबत कधी कधी मी हनी घेते, लेमन घेते. त्याच्यानंतर कधी कधी मी थोडंसं त्याच्यामध्ये जिरा, ओवा आणि थोडंसं हळद हे सगळं टाकून मी उकळून घेते आणि ते पाणी पिते. कधी कधी सिंपल फक्त प्लेन वॉटर म्हणजे गरम पाणी एवढंच मी पिते. तर त्याच्यानंतर मी अराउंड 1.5-2 तासानंतर थोडासा मी चहा घेते. चहा मला हा लागतोच, नाहीतर माझं डोकं वगैरे दुखायला लागतं. अगदी कमी साखरेचा, अगदी कमी दुधाचा असा मी चहा घेते, अर्धा कप. आणि चहा व्यवस्थित सगळा संपला की ब्रेकफास्ट तसं माझं काही हे नसतं की करायलाच लागतो. मला लवकर जेवायला लागतं. तर सकाळचा लवकर स्वयंपाक होतो आमचा, तर मी अराउंड 12 पर्यंत मी जेवायला घेते. तर जेवणामध्ये मी काय घेते तर एक भाकरी घेते. भाकरी ज्वारीची, बाजरीची कोणतीही असते तरी घेते. त्यानंतर कधी कधी मी धिरडं पण घेते. बेसनचं धिरडं असेल किंवा बाकी काय हिरव्या मुगाचा जे चिला म्हणतात म्हणजे डोसा, तो घेते. नाहीतर भाकरी ही कंपल्सरी असते. त्यानंतर 1 वाटी दही घेते, नाहीतर ताक घेते. जास्त करून मला ताक आवडतं, तर 1 ग्लास मी ताक घेते. आणि 2 वाट्या मी भाज्या घेते. भाजी म्हणजे एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी. तर दोन्हीही मी फुल भरून भाज्या जास्त घेते आणि भाकरी ही मीडियम साईजची भाजी असते. तर आणि सोबत कोणतंही अवेलेबल माझ्याकडे जे सॅलड असतं ते मी घेते. म्हणजे ककडी असेल किंवा टोमॅटो असेल, हे मी घेतेच घेते. तर अशा प्रकारे माझं हे दुपारचं जेवण व्यवस्थित मी करते. त्यानंतर मी 4 वाजता भूक लागल्यानंतर काय आमच्या घरचे डाळिंब असतात. आता डाळिंब भरपूर आहेत, तर डाळिंब खाते. कधी पेरू असतो तर पेरू खाते. कधी सीताफळ असतं तर सीताफळ खाते. ऍपल, बनाना ह्याच्यातले मी कोणतंही खाते. किंवा आधीमध्ये जर मला भूक लागल्यासारखं जर वाटत असेल तर मी एखादं केळ वगैरेही खात असते. किंवा सकाळी पण चहा नंतर जरी मला काही थोडीशी भूक लागल्यासारखी वाटत असेल तर थोडेसे मी ड्रायफ्रुट्स खाते किंवा एखादं फळ त्यावेळेसही घेते. आणि दिवसभरातून पाण्याचा इंटेक ही मी जास्त ठेवते. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मी काय घेते तर रात्रीचं जेवण अराउंड 6-7 पर्यंत मी आटपून घेते. म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरच मी जेवण करून घेते. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः वरण आणि भात एवढंच असतं. मला तेवढंच आवडतं. वरणामध्ये मी कधी कधी पालक टाकते किंवा भरपूर असा टोमॅटो वगैरे टाकते आणि एक मोठी वाटी भरून मी वरण पिते. जर जास्तच भूक लागली असेल तर थोडासा त्याच्याबरोबर राईस घेते, नाहीतर घेत नाही, अवॉइड करते. किंवा एखादं वेगवेगळ्या प्रकारचं सूप वगैरे मी ट्राय करत असते. किंवा एक स्प्राउट वगैरे थोडेसे भाजून वगैरे मी शिजवून भाजून असं मी खात असते. सो अशा प्रकारे माझं डिनर 7 पर्यंत संपून जातं.
सध्या माझं असं काही रुटीन सुरू आहे. बघू नंतर थोडेसे फार काही चेंजेस करावेसे मला वाटेल तर मी त्याच्यामध्ये चेंजेस करणार आहे. सो अशा प्रकारे माझं डाएटचं सध्या तरी असं रुटीन चालू आहे. तर आणखी तुम्हाला काही डाएट विषयी जर टिप्स हवे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी त्याला रिप्लाय देण्याचा नक्की ट्राय करेन. तर आणखी पुढचा टॉपिक तुम्हाला कोणता डाएट विषयी किंवा सेल्फ केअर विषयी काय तुम्हाला माहिती हवी असेल तर तो कोणता टॉपिक घ्यावा हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाज ऑइल बाळांसाठी किंवा थंडीत आपणही ती वापरू शकतो हे कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. त्याचप्रमाणे आज मी होममेड सोप तुमच्यासोबत कसं तयार करायचं हे मी शेअर करणार आहे. याच्यासाठी काही नाही, फक्त ग्लिसरीनचा बेस लागतो, सोप बेस लागतो. तो कुठंही तुम्हाला अगदी कमी प्राइसमध्ये, जास्त काही त्याची प्राइस नसते. ते मिशोवरती किंवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कशावरतीही ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच्यासाठी सिलिकॉन एक बेस लागतो, मोल्ड लागतो जो सोप तयार करण्यासाठी, आणि काय इसेन्शियल ऑइल वगैरे एवढंच लागतं. अराउंड एक 500-600 रुपयापर्यंत हे सगळं तुम्हाला साहित्य मिळून जाईल. याच्यापासून आपण आता सोप मी कसं तयार करतात हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणखी एक गोष्ट, हे सोप मुख्यतः आम्ही थंडीसाठी हे खूप उपयुक्त आहे. जास्त फेस वगैरे काही बनत नाही, ग्लिसरीनचा बेस असल्यामुळं अगदी त्वचा जास्त फाटत नाही किंवा कोरडी पडत नाही किंवा पांढरीही पडत नाही. थंडीसाठी ही बेस्ट साबण आहे. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते त्याची म्हणजे कसं बनवतात ते, हे या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. तर चला बघूया आपण साबण कसा बनवायचा. चला तर आता आपण साबण बनवायची तयारी करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी हा ग्लिसरीनचा बेस असणारा सोप बेस घेतला आहे. अगदी मऊ असतो, इझिली चाकूने तुम्ही कट करू शकता. छान हा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतला आहे आणि अगदी मंद आचेवरती आता मी ह्याला वितळवून घेते. हा सोप बेस मी मिशोवरून मागवला होता आणि अगदी इझिली ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल दिसेल आणि खूप कमी प्राईसमध्ये हा मिळतो. याला कुठला वास वगैरे काही नाही, अगदी क्लिअर आहे. त्यानंतर अशा प्रकारे मंद आचेवरती आता सतत ह्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि बघू शकता तुम्ही हा बेस आपला आता वितळायला लागला आहे. छान याला सतत असं ढवळून घ्यायचं आहे. पूर्णपणे ह्या सोप बेसचे जे तुकडे आहेत वितळेपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे. या स्टेज वरती आता आपल्याला नारळाचं तेल घालून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही आणखी व्हिटॅमिन ईची वगैरे कॅप्सूल वापरू शकता. ग्लिसरीन टाकायची गरज नाही आहे, कारण आपला बेसच ग्लिसरीनचा आहे त्याच्यामुळं. त्यानंतर गॅस बंद करून घेतला आहे आणि छान चमच्यानं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. आता आपला सोप बेस पूर्णपणे वितळून झालेला आहे. आता आपण सिलिकॉनच्या मोल्डमध्ये ह्याला आता आपण घालून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला साबणाचा आकार तयार होईल. तर असा हा सिलिकॉनचा मोल्ड आहे. हा सुद्धा मिशोवरूनच मी घेतला आहे. ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे, कारण सोप बेस हा लवकर थंड होतो आणि नंतर तो तसाच घट्ट बनायला सुरुवात होतो. बघू शकता अशा प्रकारे आता ह्या सिलिकॉन मोल्डवरती आपल्याला हा वितळलेलं जे सोप बेस आहे ते घालून घ्यायचं आहे. स्पेशली थंडीसाठी हा साबण वापरायला खूप छान आहे. याच्यामध्ये काही आपल्याला फेस वगैरे होत नाही, पण अगदी खूप क्लिअर अशी त्वचा निघते. जसं आपण रोजच्या आपण साबण वापरतो फेसवाला, तसंच आपली त्वचा छान स्वच्छ होते. आता मी याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकते. हे माझ्याकडं लेव्हेंडरचं आहे, तर हे मी 2 साबणाच्या मोल्डमध्ये टाकत आहे आणि छान हे मी मिक्स करत आहे. हे इसेन्शियल ऑइलसुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. ह्या 2मध्ये मी लेव्हेंडर टाकते आणि दुसऱ्या 3मध्ये मी रोज टाकणार आहे. रोज इसेन्शियल ऑइलचं टाकणार आहे.
हा बघा, हा आहे रोज इसेन्शियल ऑइल. याने साबणाला आपल्या सुगंधही छान येतो. तर अशा प्रकारे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे साबण. 2-2.5 तासामध्ये छान साबण आपला सेट होऊन जाईल. छान आपला सेट झाला की आपण हे डिमोल्ड करून घेणार आहे. तर आपला सोप हे आता छान मोल्डमधून मी काढलेले आहेत आणि खूप सुंदर असे हे सोप तयार झालेले आहेत. कोणताही ॲडिशनल मी कलर वगैरे टाकलेला नाही. हवं तर तुम्ही टाकू शकता कलर, पण काही गरज नाहीये कलर वगैरे टाकण्याची. याच्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकलं आहे, त्याच्यानंतर नारळाचं तेल टाकलं आहे. हवं तर तुम्ही विटामिन ई ची कॅप्सूल सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही होममेड सोप बनवू शकता. कुठलेही केमिकल वगैरे मी वापरलेलं नाहीये. सिंपल हा ग्लिसरीनचा बेस आहे, त्याच्यामध्ये थोडंसं एक सुगंधासाठी मी इसेन्शियल ऑइल वापरलं आहे. ते सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलेच असतात, त्वचेसाठी. त्यानंतर थोडंसं नारळाचं तेल वापरलं आहे. विटॅमिन ई ची कॅप्सूल काय अवेलेबल नव्हती माझ्याकडे, त्याच्यामुळे मी नाही टाकली. हवं तर तुम्ही टाकू शकता. आणि छान साबण सेट झालेला आहे, बघू शकता. आणि हे तुम्ही थंडीमध्ये आरामशीर वापरू शकता आणि खूप सुंदर साबण म्हणजे हे बनतात घरच्या घरी. आणि कुठल्याही प्रकारचं त्वचा फुटत नाही किंवा कोरडी वगैरे पांढरी पडत नाही. नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि बाकी मी आता जे काही डाएटचे ज्या रेसिपी असतील ते तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा आता ट्राय करणार आहे. सो तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सोप नक्की तुम्ही ट्राय करा. बाय.